हमें बचाना होगा। लोग देश हित में सोना दान दे देते थे। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा, साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। सोनं खरेदी करू नका असं थेट आवाहन खुद्द पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर देशातल्या सोन्याच्या व्यापारात मोठी उलटापालट झाली आहे। एकीकडे सोनं व्यापाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आणि अस्वस्थता झाली आहे, तर लग्नसराईच्या मोसमात ग्राहक सुद्धा मोठ्या संभ्रमात आहेत। पण मुद्दा हा आहे की जर का एवढीच मोठी संकटाची स्थिती आहे तर लोकांना सोनं खरेदी करू नका सांगण्यापेक्षा सरकार यावर वेगळा उपाय का काढू शकत नाही? यावर एक चांगला उपाय ज्यामुळे ही समस्या मुळापासून नाही मात्र बऱ्याच अंशी कमी होऊ शकते। परदेशातून सोनं आयातीवर जो पैसा टाकला जातोय तो मोठ्या प्रमाणात वाचवता येऊ शकतो। काय आहे हा पर्याय आणि कशा प्रकारे भारताला आयात केलेल्या सोन्यावर पैसे वाचवता येतील पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं आणि राजकारण सुरू झालं। पण मोदींसारखं आवाहन आधीही केलं गेलंय की मग ते एक वेळचं जेवण सोडा म्हणणारे पंतप्रधान शास्त्री असतील किंवा असंच आवाहन करणाऱ्या इंदिरा गांधी असतील। पण त्यांच्या आवाहनात आणि मोदींच्या आवाहनात हा फरक आहे की मोदींना हे निवडणुकीनंतर आठवलं का असा सवाल विरोधक करतायत। मोदींनी आता स्वतः वाजत गाजत प्रचार केला, तुफान उधळपट्टी केली आणि निवडणूक संपली की देशाला काटकसरीचे सल्ले देऊ लागले असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय। मात्र या सगळ्यात सोनं खरेदी वाढल्यानं देशाला परकीय चलनाप्रमाणे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय अशी बोंब आता उठवली जाते। परदेशातून सोनं आयातीसाठी लागणारा हा आर्थिक तोटा रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीयांना पुढचं 1 वर्ष सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलंय। मात्र याहून एक चांगला पर्याय म्हणजे परदेशातून सोनं घेण्यापेक्षा भारतात लाखो टन असलेलं सोनं खरेदी करण्याचा केंद्र सरकार का विचार करत नाहीये? आता तुम्ही म्हणाल भारतात तर सोन्याचं अल्प उत्पादन होतं। होय, ते खरं आहे। भारतात 3 ते 4 सोन्याच्या खाणी आहेत। देशातल्या एकूण सोन्यापैकी सुमारे 99% उत्पादन हे कर्नाटकातल्या एकट्या हुट्टी खाणीतून येतं। मात्र आपल्या देशात जेवढी प्रचंड मोठी देवस्थानं आहेत तिथं हजारो किलो सोनं उपलब्ध आहे। अंदाजानुसार भारतातील प्रमुख श्रीमंत मंदिरांकडे मिळून किमान 15 ते 25 टनांपेक्षा अधिक सोनं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। काही व्यापक अंदाजानुसार देशातील विविध मंदिरांकडे शेकडो ते हजारो टन सोनं असू शकतं, परंतु याची अधिकृतरित्या पडताळणी कधी झालेलीच नाहीये। आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात देशातील श्रीमंत देवस्थानं आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं सोनं। भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानं आणि त्यांच्याकडील सोनं। श्री पद्मनाभ स्वामी मंदिर अंदाजे सोनं 1300 टन, अधिकृत मोजणी अद्याप नाही। तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर अंदाजे सोनं 11 टनांहून अधिक। शिर्डी साईबाबा मंदिर अंदाजे सोनं 1800 किलो। सिद्धिविनायक मंदिर मुंबई अंदाजे सोनं 1500 किलो। वैष्णोदेवी मंदिर अंदाजे सोनं 1600 किलो। गोल्डन टेम्पल अंदाजे सोनं 750 किलो। स्वामी जगन्नाथ मंदिर अंदाजे सोनं 1200 किलो। सोमनाथ मंदिर अंदाजे सोनं 1000 किलो। ही आकडेवारी पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या देशात सोनं उपलब्ध आहे। ही तर फक्त काही टॉपची देवस्थानं आपण पाहिली। याहून अनेक अशी देवस्थानं आहेत जिथं दर वर्षाला हजारो किलो सोनं जमा होत असतं। अनेक देवस्थानांकडील सोन्याचं तर आजवर ऑडिट झालेलं नाहीये। जर का केंद्र सरकारने या सर्व श्रीमंत देवस्थानांकडून सोनं खरेदी करून बाजारात आणलं तर ते आपल्याच पैशात सरकारला विकत घेता येऊ शकतं। त्यासाठी डॉलर प्रमाणे पैसा खर्च करून सोनं परदेशातून आयात करण्याची गरज लागणार नाही। मात्र या गोष्टीचा सरकारने कधी विचार केलेला नाहीये। या देवस्थानांमध्ये आलेलं सोनं हे केवळ दान स्वरूपातलं आहे, ती कोणाची खासगी मालमत्ता नाहीये। आणि तसं पाहायला गेलं तर या सोन्याचा वापर कोणत्याही सामाजिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जात नाहीये। हे सोनं ठेवी स्वरूपात ठेवलं जातं फक्त। खरं तर हे अनेक श्रीमंत देवस्थानं हे आता केंद्र सरकारच्याच अखत्यारीत आहेत। तेव्हा हे सोनं खरेदी करून पुन्हा बाजारात आणलं गेलं पाहिजे, जेणेकरून या युद्धाच्या परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लागेल। भारताचा पैसा बाहेर जाण्यापेक्षा भारतातच वापरला जाईल आणि सोनं खरेदी करू नका असं आवाहन करून आज देशभरात जी पॅनिक परिस्थिती निर्माण झाली आहे ती सुद्धा टाळता येऊ शकते। पण प्रश्न हाच आहे की केंद्र सरकार या दृष्टीने विचार करणार की फक्त जनतेला सोनं खरेदी न करण्यास भाग पाडणार?
ज्यामुळे व्यापाऱ्यांचं ही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आणि परिणामी अर्थव्यवस्था कोलमडणार. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.